सचिन सरांनी मराठी संस्कृती जपली. सचिन सरांनी मुलाचं लग्न केलं, मराठी पद्धतीने केलं, मराठी संस्कृतीने केलं. साधं सिंपल हे लग्न होतं. काय मोठा लट असा गाजावाजा केला नाही. रात्रीचं लग्न करून आपली शास्त्रीय पद्धत त्यांनी काही अशी वेगळी करून दाखवली नाही. त्यांनी दाखवून दिलं, की आपल्या संस्कृतीमध्ये ज्या पद्धती आहेत, जे रीतिरिवाज आहेत, त्याच्यानीच त्यांनी आपल्या मुलाचं लग्न केलं आणि जे वातावरण आपल्याला पाहायला मिळालं मित्रांनो, अतिशय सुंदररित्या ते लग्न पार पाडलं आणि याच्यामध्ये सचिन सरांचं देखील कौतुक या गोष्टीचं साठी होतंय, की हा माणूस आजही मराठीसाठी आहे आणि आजही तोच तेवढ्याच जमिनीवरती आहे. हा कितीही मोठा झाला असला, कितीही श्रीमंत झाला असला, क्रिकेटचा देवता ज्यांना मानलं जातं, ह्याच्या मुलाचं लग्न कशा रीतीने व्हायला पाहिजे होतं. काय सेलिब्रेशन ते तुफानी सेलिब्रेशन, रात्रीचं लग्न, जे डेस्टिनेशन वेडिंग म्हणतात एकेकाळचं, मोठ्या लट अशा हॉलमध्ये पाहिजे. एकदम साध्या सिंपल पद्धतीने यांनी लग्न केलं आणि ते पण आपल्या मराठी पद्धतीने. यामुळेच सर्व समाजातल्या मराठी समाजामध्ये एक आनंद पण त्याबद्दल निर्माण झाला, की आपल्या पद्धतीने जसे लग्न करतात, त्याचप्रमाणे सचिन सरांनी केलं. मित्रांनो, 2 पैसे आले, की माज येतो, संपत्तीचा माज येतो, पैशाचा माज येतो. मग लोकांना आपली संस्कृती विसरायला लागतात. काही-काही लोकं प्री वेडिंग आणतात, काही-काही लोकं याच्यामध्ये मित्रांनो पैसा अफाट खर्च करतात. काही-काही जमिनी विकून, कुठल्या काही कुटाणे करून असे अफाट पैसे खर्च करतात. ह्याच्यामध्ये मित्रांनो रात्रीचं लग्न ठेवलं जातं. रात्रीचं लग्न ठेवतात. जी संस्कृतीमध्ये आपली मराठी संस्कृती सांगत नाही. दुपारचं लग्न लागत असेल किंवा सकाळचं लग्न लागत असेल, तर ते नातं जे आहे ते चांगल्या रीतीने टिकून राहतं आणि ही आपली मराठी संस्कृती सांगते. याच्यामध्ये जे श्रीमंत लोकं असतात, ते रात्रीचं लग्न करतात. श्रीमंत म्हणण्यापेक्षा मित्रांनो काही-काही जे ज्यांच्याकडे नवा पैसा आलेला असतो, ते एक डेस्टिनेशन वेडिंगच्या नावाखाली हे लग्न करतात. रात्रीचा साखरपुडा, रात्रीचं लग्न यांसारख्या गोष्टी करतात. ज्यावेळेस दैत्याचा टाईम सुरू होतो, त्यावेळेस हे शुभ कार्य करायला निघतात. आपल्या साईडला तर नाहीये मित्रांनो, बिहार, पैठण साईडला, तिकडच्या साईडला हे लग्न चालतात. रात्रीच्या उशिरापर्यंत 2-2, 3-3 वाजेपर्यंत हे लग्न चालतात. काही-काही जण ते पण तसं बघितलं तर ते पहाटे लग्न करतात मित्रांनो. 2-2:30 वाजता सूर्य मावळताना कोण लग्न करत नाही. आपल्या इकडे एक नवीनच पद्धत आलेली आहे, की हे जे लोकं आहेत ते संध्याकाळचं लग्न करतात 7-8 वाजताच्या ज्यावेळेस सूर्य मावळतो आणि उगवता सूर्य असतो. दुपारचं जे लग्न करतात मित्रांनो, आपल्या पद्धतीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे कन्सिडर केलं जातं असं समज आहे. तरी देखील हे आपल्या मराठी संस्कृती असेल, आपली संस्कृती असेल, हे डावलून मित्रांनो यांसारख्या गोष्टी आजकाल आपले मराठी लोकं करत आहेत आणि याच्यामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर सर ज्यांना क्रिकेटचा देवता मानला जातो. वेस्टर्न कल्चर ते अडॉप्ट केलेलं आहे त्यांनी, परंतु तरी देखील एवढं मॉडर्न विचाराचे असून, एवढं मॉडर्न असून शेवटी त्या लग्नामध्ये त्यांचं कुटुंब होतं. त्या लग्नामध्ये त्यांचा सगळा परिवार होता. त्या लग्नामध्ये मित्रांनो अक्षरशः आपल्या ज्या मराठी संस्कृती आहेत त्या वाजल्या. जे लग्नामध्ये मंगलाष्टका होत्या, त्या मंगलाष्टका मराठी पद्धतीच्या मंगलाष्टका होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो त्या लग्नामध्ये आपल्याला दिसून आल्या अर्जुन तेंडुलकरच्या लग्नामध्ये आणि यामध्ये सगळ्यांना एक कन्फ्युजन आहे मित्रांनो, की हे एवढं लग्न झालं, परंतु ही मुलगी आहे तरी कोण? एवढं काय ह्याच्याबद्दल आहे. तर सचिन सरांची जी सून आहे मित्रांनो, ती अफाट श्रीमंत व्यक्ती आहे. आता तुम्हाला असं वाटेल, की अर्जुनवरती पण टीका होतीये, की अर्जुनला ट्रोल केलं जातंय, की याचं करियर नाही, काय नाही, ह्याला डायरेक्टली यानं याचं लग्न करून टाकलं. परंतु याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, अर्जुन हा डोमेस्टिक लेव्हलला क्रिकेट खेळतो. तसं जर म्हणलं, तर डोमेस्टिक क्रिकेटमधनं त्याला चांगले पैसे भेटतात आणि डोमेस्टिक क्रिकेट असेल, IPL असेल, तो त्याच्या पायावरती उभा आहे. त्यामुळे त्याला ट्रोल करून तुमचं तोंडाची वाफ सोडू नका आणि ती मुलगी देखील मित्रांनो तसं बघितलं तर तिचा परिवार देखील श्रीमंत आहे, ती देखील श्रीमंत आहे. 1000-1500 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सचिन सर पण तुम्हाला पण माहिती आहे कुठल्या लेव्हलचे क्रिकेटर होते आणि किती श्रीमंत व्यक्तिमत्व हे आहे. त्यामुळे अर्जुनला ट्रोल करून सचिन सरांना दुखवून, त्याचं मन दुखवून, हा याने काय जगात केलं, इथं येऊन काय केलं, यांसारख्या गोष्टी बोलून तुम्ही तुमच्या घरातल्या गोष्टी हे करू नका. म्हणजे काय फालतू गोष्टी एक्सप्लेन करू नका. याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, ज्या मुलांच्या घरामध्ये जेवायला अन्नाचा तुकडा नाही, ते अर्जुन तेंडुलकरवरती बोलतात आहे, की बाबा रे ह्याच्याकडे काम नाही, हा सचिनचा पोरगा म्हणून हे चाललंय. परंतु तो डोमेस्टिक क्रिकेट खेळतो, त्याच्याकडनं पैसे येतात, त्याची 2 पैसे कमवायची अक्कल आहे, पुढे जाऊन तो काहीतरी करू पण शकतो आणि यामध्ये सारा त्यांची मुलगी ती देखील मोठमोठ्या स्पॉन्सर्स आहेत तिला, ॲडव्हर्टाइजमेंट स्पॉन्सर आहेत. त्यामुळे जर आपण पाहिलं मित्रांनो, तर
ते जे कुटुंब आहे ते सुखात आहे, समाधानात आहे, चांगला पैसा कमवलेला आहे. आपल्या देशाचं त्यांनी नाव केलेलं आहे. सचिन सर जे देवता मानले जातात क्रिकेटचे, आपले लाडके सचिन सर, त्यांचं जगामध्ये नाव आहे आणि यामध्ये अर्जुनला दुखावून, त्यांचं मन दुखवून आपण आपली फालतूगिरी दाखवू नये, एवढीच माझी विनंती राहील. ज्या प्रकारे मराठी बाणा ठेवून, मराठी पद्धत ठेवून लग्न केलं हे सचिन सरांनी, त्यामुळे त्यांचं पुन्हा एकदा अनेकदा कौतुक, अनेकदा कौतुक आणि एवढंच नव्हे, मित्रांनो त्यांना खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी अर्जुनला व त्यांच्या पत्नीला देखील खूप खूप शुभेच्छा याच्यामधनं आपण द्यायचा प्रयत्न करू. नक्कीच मित्रांनो, काय मनामध्ये ठेवू नका, की अर्जुन कमवत नाही, त्याच्याकडे दीड-दमडी नाही, पैसा नाही. त्याच्याकडे लय पैसा आहे, लय तो समाधानी राहू शकतो तेवढं त्याच्या वडिलांनी पण कमवलेलं आहे. त्यामुळे आपली अगरबत्ती जाळी, आपण फालतूगिरी दाखवून काही उपयोग नाही याच्यात. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.